मी माधव बुधवारे, सामाजिक कार्यकर्ता आहे. आजच्या कार्यक्रमाचा मागचं मुख्य उद्देश काय? आम्ही ह्या ठिकाणी मराठवाड्यातील महादेव कुळे आणि मल्हार कुळे हे बांधव या ठिकाणी आम्ही आज 10 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेल्या 4 पडताळण्या कमिटी आहेत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी. त्यामध्ये अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती छत्रपती संभाजीनगर 1 ह्या कार्यालयावर आम्ही आज काळे ठोक करणार आहोत. काळे ठोक करण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की ह्या ठिकाणी असलेले महादेव कुळे आणि मल्हार कुळे यांचे सर्रासपणे येथे असलेले बसलेले कर्मचारी, येथे बसलेले वरिष्ठ कर्मचारी, वरिष्ठांचे मौखिक आदेशाचं पालन करून, अलिखित कायद्याचं पालन करून, अलिखित कायदाचं पालन करतात, वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करतात. ते कसल्याही प्रकारचं लेखी त्यांच्याकडे निवेदन नाही, कसल्याही प्रकारचं कोणतेही कागदपत्र न बघता आमचे असलेले 1950चा उदाहरण पुरावा मागतात. 1950चा पुरावा वास्तविक पाहता वास्तव्याचा पुरावा आहे, पण ह्या ठिकाणी असलेले कर्मचारी त्यांची फसवणूक करतात आणि आमचे त्यामुळे प्रकरणं हे दाखल होत नाहीत. जे दाखल झाले ते प्रकरणं निकाली काढण्यास विलंब करतात. इकून तिकून आम्ही जर कोर्टामध्ये गेलो त्या प्रकरण निकाली काढण्यासाठी तर आम्हाला वकिलांची फीस भरावी लागते. वकिलांची फीस काही 1-2 रुपये नाही, तर त्यांची हजारांनी फीस आहे, लाखोंनी फीस आहे. ती आमच्या असलेला गोरगरीब वंचित मागासलेला जो आमचा महादेव कोळी मल्हार कोळी समाज आहे हा ते भरू शकत नाही. त्यामुळे आज आमच्या लेकरांना नोकरी लागत नाही, शिक्षण मिळत नाही. आज आपण बघतोय की भारत देशामध्ये शिक्षणाची अवस्था इतकी बिकट असताना आमचा महादेव कोळी आणि मल्हार कोळी कसं शिक्षण घेणार? आम्ही वाडी वस्ती डोंगरात गावात खेड्यापाड्यात जिथं आमचं वास्तव्य राहतं त्या ठिकाणी राहतो. त्यामुळे आम्हाला शिक्षण चांगलं मिळत नाही. इकून तिकून शिक्षण चांगलं मिळालं तर आम्हाला दाखला मिळत नाही. इकून तिकून दाखला मिळाला तर आम्हाला नोकऱ्या मिळत नाही. अशा ह्या सर्व घटनामुळे आमच्या समाजामध्ये जमातीमध्ये रोष आहे आणि या रोषाला आम्ही सगळेजण बळी पडतोय. आमच्या कसल्याही प्रकारची आर्थिक सामाजिक शैक्षणिक उन्नती होत नसल्यामुळे त्यामुळे आज आम्ही ह्या ठिकाणी असलेल्या कमिटीवर, आम्ही ह्या असलेल्या कार्यालयावर, सरकारी कार्यालयावर आम्ही ताळे ठोकून, जर आमचे कामं होत नसेल, आमच्या मागासवर्गीय सगळ्या जमातीचे जर कामं होत नसेल, मग या कमिटीला ठेवून काय उपयोग आहे? म्हणून आम्ही सर्वांचे एकमुखी निर्णय घेतला आणि आज आम्ही या कमिटीला ताळे ठोकणार आहेत आणि सगळं ऑफिसचं कामकाज बंद करणार आहोत. शासनाकडून तुमच्या मागण्या सर? शासनाकडून आमची अशीच एक मागणी आहे की सह्याद्रीमधील महादेव कुळी जे आहेत त्यांना त्या ठिकाणी सर्रासपणे मिळलं जातं. त्यांचं आणि आमचं रेकॉर्ड सारखंच आहे. तर मग महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की आम्ही एका भारतामध्ये एकच कायदा आहे, संविधान सगळीकडेच आहे. मग त्यांचं आणि आमचं जर रेकॉर्ड एक आहे, मग तुम्ही आम्हाला दुजाभाव का करतात? तर तुम्ही दुजाभाव नाही करायला पाहिजे. आणि आमचं कोणी नेतृत्व नसल्यामुळे जर तुम्ही आम्हाला जर डावलत असेल, पण हा समाजाचा हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवत असेल तर हा देशाचं नुकसान आहे. कारण आमचे लेकरं जर शिकले नाही तर येणाऱ्या देशामध्ये वापस क्राईम होणार. या क्राईमपासून वाचवायचं असेल, देशाला जर पुढे घेऊन जायचं असेल, हा देश आदिवासींचा आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे बघा तुम्ही जजेसचे निर्णय काय आहेत. आम्ही आदिवासी आहोत, आमचा ह्या देशाचे मूळ रहिवासी आहोत आणि या देशाला आज भारत स्वातंत्र्य होऊन जर रस्त्यावर उतरावं लागत असेल तरी दयनीय परिस्थिती जर आणत असेल त्याला सरकारची चूक आहे आणि सरकारने सुधरून आमच्या गोरगरीब वंचित मागा असलेल्या सर्व जमातीला महादेव कुळी आणि मल्हार कुळीला तात्काळ प्रमाणपत्र द्यावं, व्हॅलिडिटी द्यावं अशी या संदर्भामध्ये मी आपल्या माध्यमातून मागणी करतो. नाव सर आपलं? माधव शिशिराव बुधवारे. या ठिकाणी पार्लमेंटनी 1976 108 प्रमाणे आणि हा कायदा संपूर्ण भारतासाठी लागू आहे. यामध्ये शेड्यूल, अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती या दोन्हीसाठी हा कायदा समान आहे. परंतु अनुसूचित जमातीचा या ठिकाणी जो जमाती आहेत त्या 45 आहेत आणि फक्त 12 जमातींना या ठिकाणी जात वैधता ही द्वारपोच आणि पोस्टाने पाठवल्या जाते आणि बाकीच्या जमातींना या ठिकाणी वंचित ठेवून त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे निधी घेऊन तो निधी या ठिकाणी हडप केला जातो. तो त्या आदिवासीपर्यंत पोहोचत नाही आणि या ठिकाणी SDMने म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेलं प्रमाणपत्र हे वैधच असतं. परंतु ही समिती कसल्याही प्रकारचं संशोधन नसताना ते प्रमाणपत्र रद्द करत आहे, अवैध ठरवत आहे आणि शिक्षणापासून या ठिकाणी अनुसूचित जमाती कोळी महादेव आणि कोळी मल्हार या जमातीला बाधित करत आहे. कारण ह्यांचं शिक्षणामध्ये या ठिकाणी प्रवेशासाठी
वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते आणि ते नसल्यामुळं आमची मुलं ही चांगल्या प्रकारचे मार्क घेऊन सुद्धा आज घरी बसलेली आहेत। याला जबाबदार ही शासन आहे आणि शासनाने खूप केविलवाणी शब्द वापरलेला आहे की आम्ही या ठिकाणी सुधारित कायदा पारित करत आहोत, परंतु हा कायदा या अनुसूचित जमातीच्या कोळी महादेव आणि कोळी मल्हार जमातीच्या मुळावरती या ठिकाणी घाला घालणारा आहे। याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि शासनाला आमची या ठिकाणी मागणी आहे की हे परिपत्रक तुम्ही रद्द करा आणि ज्या ठिकाणी हा जमाती राहतात त्या ठिकाणी जाऊन तिथल्या स्थानिकची चौकशी करून त्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या आणि हे प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बसवलेलं आहे। आणि या ठिकाणी आदिवासींचे काही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी या कार्यालयामध्ये आहेत, ते या ठिकाणी भेदभावजनक कार्य करत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आदिवासीमध्ये द्वेष पसरवत आहेत। तर ह्याला जबाबदार महाराष्ट्र शासन आहे। महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे आदिवासीचे कर्मचारी या ठिकाणी अनुसूचित जमाती पडताळणीमध्ये ठेवू नये। ह्यांनी इतर जमातीचे कर्मचारी आणि अधिकारी ठेवावेत, जेणेकरून दुसरे आदिवासीवरती या ठिकाणी अन्याय होणार नाही। याची सर्वस्व जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची आहे। आणि या ठिकाणी निजाम आणि ब्रिटिशकालीन जे आमचे संदर्भ ग्रंथ आहेत, जनगणना आहेत, याचा या ठिकाणी वापर करण्यासाठी 30/10/2018 या ठिकाणी शासनाने एक GR पारित केलेला आहे। त्याचा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वापर न करता आमच्या नोंदी कोळी आढळल्या म्हणून आमचं या ठिकाणी ते प्रमाणपत्र इनव्हॅलिड करतात, परंतु नगर, नाशिक, पुणे या ठिकाणच्या सुद्धा कोळी महादेव कोळी मल्हार जमातीच्या नोंदी ह्या कोळीच झालेल्या आहेत। मधुकर पिचड जे आदिवासी मंत्री होते त्यांची सुद्धा नोंद त्यांच्या डॉक्युमेंटरीवरती कोळीच आहे। गोविंद गारे TRTIचे आयुक्त होते, त्यांची सुद्धा ही नोंद कोळीच आहे, परंतु त्यांना या ठिकाणी सर्रास महादेव कोळी आणि मल्हार कोळी म्हणून जात वैधता दिली जाते। कायदा सगळ्यांसाठी समान आहे, परंतु या ठिकाणी भेदभाव करून मराठवाड्यातल्या मूळ वस्तीस्थान असलेल्या बालाघाट डोंगर रांगामधल्या कोळी महादेव आणि कोळी मल्हार जमातीवरती या ठिकाणी अन्याय केला जातो। हा भेदभावजनक अन्याय आहे आणि घटना ही सर्वांसाठी समान आहे। तर हे समान न्यायाचं या ठिकाणी पालन शासनाने करावं अशी आमची त्यांना या ठिकाणी मागणी आहे। जर आमची मागणी या ठिकाणी मान्य नाही झाली, आज तर आमचं हे टाळेठोक आंदोलन होणारच आहे, पण त्याही पश्चात जर शासनाने याची दखल घेतली नाही तर आमचा सर्व लेकराम बाळा सगट पूर्ण रस्त्यावरती उतरून आम्ही पूर्ण समित्या या ठिकाणी बंद पाडल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आहे आमचा। माझं नाव गणेशराव सूर्यवंशी। तुम्हाला काय